मैत्रिणींनो, तुमचा आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। तर सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। आणि आज आहे शुक्रवार इव्हनिंग पासून मी ब्लॉग स्टार्ट केला होता। बरंचसं काम मी कॅमेराच्या मागेही केलं आणि कॅमेरा पुढेही केलं, पण काही कामं जे ते शूट करू शकले, काही शूटिंग करू नाही शकले। आणि त्यानंतर जे ते माझे दुसरे कामं चालू झाले। अजून शौर्यलाही बरं वाटत नाहीये इकडे, तो आजही शाळेत गेला नाही आणि त्याचा चाइल्ड अस्थमाचा त्याला त्रास होतो ना, तर त्यामुळे त्याला छातीत जास्त असं पॅक झाल्यासारखं होतंय आणि घरघर जास्त होतीये आणि तापही आला होता, तर त्यामुळे त्याला आज जाऊन नाही दिलं। आणि आमचा बच्चू आज खेळायच नाही तर किती खेळत राहतो, किती हे करत राहतो, त्याच्यामुळे आम्हाला करमत नाहीये खरं तर आता त्याला बरं वाटलंय थोडंसं, त्याला मेडिसिन गेलं बाकीचं बाहेरचं पण, तर म्हणजे डॉक्टरांकडे नेलं होतं, पण आम्ही शक्यतो जे ते आमचे फॅमिली डॉक्टर जे होमिओपॅथिक डॉक्टर आहे, तर बऱ्यापैकी आम्हाला त्यांचाच फरक पडत असतो, तर आम्ही त्यांचेच मेडिसिन घेत असतो, जेणेकरून मुलांना जास्त बाहेरचं मेडिसिन जास्त करून जाणार नाही। त्याकरता आम्ही शक्यतो आम्हाला यांना आणि मुलांना सुद्धा ते होमिओपॅथिकच करत असतो आणि आम्हाला चांगला फरकही पडतो। तर त्या डॉक्टरांचे मेडिसिन वगैरे गेले, त्यानंतर त्यांनीच बाहेरून काही मेडिसिन दिले, तर त्याने त्याला चांगला फरक पडलेला आहे। पण तरी सुद्धा एखाद्या वेळेस त्याला आम्ही उद्या जाऊन देणार नाहीये। आणि तो आलेला आहे। व्लॉग 4 वाजेपासून चालू केला होता, आता टायमिंग जर बघितला ना 5:45 वाजलेले आहे। मध्ये एक अर्ध्या तासाचा गॅप काय पडला आता ते तुम्हाला दाखवते। बेडरूम आलेले किचन मध्ये, तर हे 2 वॉर्डरोब घेतलेले मी मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलेलं होतं, तर हे मी बनवून घेतलेले आहे मला ज्या मापाचे पाहिजे आणि जेवढे पाहिजे त्या हिशोबाने। तर असे हे 2 वॉर्डरोब बनवून घेतले, कारण की मुलांच्या कपड्यांची ना खूप गैरसोय होत होती, तर त्याकरता आम्ही हे 2 वॉर्डरोब बनवून घेतले। हे बनवून घरी येता 3 ते 4 दिवस लागले। त्यांनी आम्हाला सांगितलं होतं 1 दिवसात बनवून देऊ, पण काय माहिती काय प्रॉब्लेम झाला, त्यांनी 3 ते 4 दिवस लावले, पण काम खूप छान केलेलं आहे। मस्त वॉर्डरोब बनवून दिलेले आहे आणि छान म्हणजे रिझनेबल प्राइस मध्ये छान असे वॉर्डरोब आम्हाला बनवून मिळालेले आहे। तर आता हे वॉर्डरोब जे आहे दोन्हीही ते मी इथे हा जो आहे ना हा काढून घेणार आणि इथे हे ठेवणार आहे। आणि येत्या 3-4 महिन्यामध्ये एखाद्या वेळेस एक बेडरूम अजून वाढवायची आम्हाला, तर त्याचं काम चालू करायचंय, तर मग त्यानंतर हे 2 वॉर्डरोब जे ते तिथं जाईल आणि याच्या सोबत अजून एक ड्रेसिंग टेबल येतो, तर त्यांच्याकडनं बनवून घेतलेले ना, तर त्यांच्याकडनं म्हणजे जे दादांकडनं बनवून घेतलं ना त्यांच्याकडनंच आम्ही पुढचं फर्निचर जे ते याचं पूर्ण सेट होण्यासाठीचं ते त्यांच्याकडनंच बनवून घेणार आहे आणि त्यांच्या संग असं आमचं बोलणंही झालेलं आहे। तर म्हणून मग हा थोडासा वेगळा कलर घेतला, वूड कलर मध्ये हे वॉर्डरोब घेतले आणि खूप छान क्वालिटी, रिझनेबल प्राइस आणि 2 ते 3 दिवसात आपल्याला पाहिजे त्या मापामध्ये जसे पाहिजे तसे ते वॉर्डरोब बनवून देतात। तर खूप छान आहे हे वॉर्डरोब, मला आवडले। तर हे आले त्यामुळे माझं काम थांबलेलं आहे, अजून देवपूजाही करायची मला आणि 5:45 वाजलेले आहे। आणि बाकीचे काय काय कामं झाले ते आता मी इथून पुढे तुमच्यासोबत शेअर करते। तर व्लॉग जर तो आपला बघायला आवडत असेल तर व्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। आणि तुम्ही जर पहिल्यांदाच आपले व्लॉग बघत असाल तर व्लॉगला नक्की लाईक करून सबस्क्राईबही करा आणि आपल्या नातलगांमध्ये सुद्धा आपले व्लॉग्स जे ते शेअर करत जा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन रेसिपी आणि लाईफस्टाईल रिलेटेड, ट्रॅव्हल रिलेटेड व्लॉग्स मी घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती। आणि कंटेंट मी बऱ्यापैकी एकच ठेवत नाही, वेगवेगळ्या कंटेंटचे सगळे आपले व्लॉग्स असतात, माहितीपूर्ण असे व्लॉग्स असतात, तर नक्की आपलं चॅनल जे ते सबस्क्राईब करा। बघा मैत्रिणींनो, इथे मी तूप काढायला घेतलेलं आहे, मोठंसं असं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यात साय टाकून घेतलेली आहे आणि पाणी टाकलेलं, भरपूर असं पाणी टाकलेलं आहे। तर अर्ध पातेलं जे ते साय आहे आणि साईच्या वरती थोडंसं असं मी थंड पाणी ह्या साईवरती घालून घेतलेलं आहे, जेणेकरून आपण बीटरनी फिरवल्यानंतर जे ते पटकन याचं जे ते लोणीवरती येईल। आणि हे जे दूध आहे ना, मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही म्हणजे ही साय जी आहे ना ही फक्त 15 दिवसाची पण नाहीये, 10-12 दिवसाची असेल। तर ही साय मी जे ऑर्गॅनिक गाईचं दूध घेते ना, म्हणजे आता तुम्ही म्हणाल ऑर्गॅनिक म्हणजे कुठलं, तर
गावरान गाय आहे त्या गायीला कुठल्याही प्रकारे केमिकलचा फवारणी न केलेला चारा खाऊ घातला जातो आणि कडबा वगैरे जे पिशव्यांमधलं खाद्य असतं ना ते खाद्य त्या गायींना खाऊ घातल्या जात नाही, तर ते फक्त घरगुती असं ते दूध देत असतात आणि त्यातच मग त्यांनी तो त्यांचा व्यवसाय वाढवलेला आहे आणि फक्त घरगुती पद्धतीने बिना ऑर्गॅनिक चारा खाऊ घालता गायींना व्यवस्थित असा फ्रेश चारा खाऊ घालता, फ्रेश जे चारा असतो ना तोच खाऊ घालून त्या गायी जे ते गावरान गायी ते पाळता। तर त्या गावरान गायीचं हे ऑर्गॅनिक असं दूध आमच्या इथे तरी आम्ही म्हणत असतो। तर हे असं ऑर्गॅनिक दूध आम्ही जवळजवळ 10-12 दिवसापासून जे ते घेतो आहे आणि फक्त 1 लिटर दूध घेतो आणि 1 लिटर दुधापासून हे बघा 10-12 दिवसापासून एवढी सगळी साईज ती झालेली आहे, म्हणजे अजिबात ते त्यात दूधही पाणीही घालत नाही आणि खूप छान असं दूध फ्रेश रोजचे रोज ते देत असतात। तर त्याचं आजचं हे दही मी लोणी जे ते काढणार आहे। तर आपण जर पूर्ण गावरान गाईचं म्हणजे गावरान गाईचं दुधाचं तूप आणायला गेलो ना तर ते आता म्हणजे कोरोना काळाच्या नंतर जे ते 3000 रुपये लिटर झालेले आहे। त्या अगोदर आम्ही आणत होतो ते तूपही गावरान गाईचं, गिर गाईचं, त्यानंतर गावरान गाईचं, तर ते 2000 रुपये लिटर होतं आणि आता त्याचे भाव वाढून जे ते 3000 रुपये लिटर झालेलं आहे। तर हे जे दादा आम्ही ज्यांच्याकडनं दूध आणतो ना ते ऑर्गॅनिक गाईचं तूपही देता, दूधही देता आणि दही वगैरे सगळं देतात ते। तर आम्ही ते काही बाकी नाही घेत, फक्त दूध घेतो आणि त्या दुधातनंच जे ते मी दही पण घरगुती लावत असते ना, तर हेच ऑर्गॅनिक गाईच्या दुधातनंच लावत असते आणि आता हे पहिलं दही जे ते तूप जे आहे ते ह्या गाईच्या दुधापासून निघणार आहे। तर त्यासाठी मी ते मोठ्या पातेल्यामध्ये जे ते ही साय टाकून घेतलेली आहे। अर्ध्या पातेल्याला थोडीशी कमी अशी साय असेल, त्यात पाणी टाकून घेतलेले, अर्ध्या पातेल्याला वरती पाणी बघा थंड पाणी टाकलेले आणि आता हे जे हँड मिक्सर आहे ना याच्याने आपल्याला हे 3-4 मिनिटं फक्त बीट करायचे आणि बस लवकर असं त्याचं तूप लोणी निघून येतं आणि बस लोणी निघलं की ते 2-3 पाण्याने धुवायचं आणि कढायला ठेवायचं म्हणजे तर हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी हे लोणी जे ते काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं बटर इकडे हे काढून घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून आणि मी हे छान फेटून घेतलं आणि याचा हा एक गोळा काढून घेतला। तर हे मुलांना वरनं चपातीला लावून द्यायला किंवा पावभाजी वगैरे मध्ये आपण कुठल्याही भाजीला जे बटर घेतो ना त्यासाठी आपण आता हे जे बटर आहे घरगुती ते बटर यूज करू शकतो। तर बटरही करून घेतलं आणि लोण्याचा गोळाही काढून घेतला। आता हे तूप जे ते मी कडवायला ठेवणार आहे। गॅसवर एक साइड जे ते तूप कडत राहील तोवर मी इकडे जे ते दुसऱ्या काळ्या शेंगा बनवणार आहे। तर त्याच्यासाठी जे ते मी इथे कांदे भाजून घेतलेले आहे, 3 मीडियम साईजचे कांदे जे ते गॅसवर भाजून घेतले। त्यानंतर 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, आलं घेतलेले 2 इंच एवढं आलं घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतलेले आहे आणि फुटाणे घेतलेले आहे, सालीसकटच घेतलेले आहे आणि खोबरं घेतलेलं आहे। तर हे सगळं आपल्याला हा मसाला जो आहे तो तळून घ्यायचा आहे आणि पाणी न घालता किंवा थोडंसं पाणी घालून आपल्याला एकदम फाईन अशी याची पेस्ट बनवून घ्यायची। काळ्या शेवग्याच्या शेंगा आपल्याला आज बनवायच्या आहे। तर खूप छान आणि टेस्टी अशा प्रकारे हा मसाला काढून जर आपण शेंगा बनवल्या तर गावरान पद्धतीने मस्त असं टेस्टी शेवग्याच्या शेंगाचं कालवण बनवून ते तयार होतं आणि फक्त ही जे कालवण बनवायचं आहे ना आपल्याला याचं शेवग्याच्या शेंगाचं, तर त्यासाठी आपल्याला कांदा जो आहे तो अशा प्रकारे गॅसवर भाजून घ्यायचा आहे। तर त्याच पद्धतीने मी कांदा भाजून घेतलेला आहे आणि भाकरी करून घेतलेली आहे मी। तर हे बघा इथे भाकरीही करून घेतलेली आहे, मीडियम साईजच्या 4 भाकरी केल्या आहे आणि चपात्याही केलेल्या आहे बेला आणि शोर्यासाठी। तर ही सगळी तयारी करून घेतली। त्यानंतर आता एक साइड जे येते तूप कडत राहील आणि एक साइड मी मेथीची भाजी आणलेली होती, तर मुलांच्या टिफिनची उद्याची तयारी बी मी आजच करून ठेवणार आहे। तर थोडासा लसूण सोलून ठेवील, मेथीची भाजी निसून ठेवील, त्यानंतर जे कोथिंबीर आणलेली आहे ना ती निसून ठेवील। तर या पद्धतीने मी एक दिवस अगोदर मुलांच्या टिफिनला दुसऱ्या दिवशी काय द्यायचं त्याचीही तयारी जे ते करून ठेवत असते। तर आता चला पटकन आपण गॅस ऑन करूया आणि हे इथे जे आहे ना
मला सांगायचंच राहिलं, अशा प्रकारे लायटर ठेवायसाठी मी गॅसलाच हे एक हुक, 2 हुक जे ते लावून घेतलेले आहे. तर याच्यावर असं हे लायटर माझं नेहमी राहतं. तर अशा पद्धतीने मी गॅसलाच डायरेक्टली हे 2 हुक जे ते लावून घेतलेले आहे एमसीलच्या साह्याने. आणि ते व्यवस्थित कडक झाल्यानंतर यावर अशा पद्धतीने आपण लायटर जे ते ठेवू शकतो. तर आपल्याला लायटर कुठेही इकडे तिकडे शोधत बसण्याची गरज नाही. इथून घ्यायचं, पुन्हा इथेच ठेवायचं. मी नेहमी हर एक व्हिडिओ सांगत असते, कुठलीही गोष्ट असो तिची एक फिक्स जागा, तिचं घर तिला द्या. तर त्या पद्धतीने आता हे लायटर जे येते त्याचं घर, त्याची जागा ही आहे. तर ह्याच जागेवर मी माझं काम झालं की लगेच जे ते ठेवून देत असते. तर आता त्याला गॅस ऑन करते, पटापट आता ते पुढचे काम करून घेते, कारण की मग पुन्हा खूप उशीर होतो. तर आता हे तूप जे ते कडत राहील आणि ते बनून झाल्यानंतर ही कसं होतं काय होतं ते मी तुम्हाला दाखवते. आणि लाईट नाही घरामध्ये, बॅटरी जे इन्व्हर्टरची बॅटरी जी ती खराब झालेली आहे, त्यामुळे थोडासा अंधार राहणार आहे. तर थोडं ऍडजस्ट करून घ्या. तर आता मी लगेचच देते मेथीची भाजी सुद्धा निसून घेते. मैत्रिणींनो, इथे मी शेवग्याच्या शेंगा जे ते शिजायला ठेवलेले आहे. आणि यामध्ये मी पूर्ण भाजीला जितकं मीठ लागेल ना त्या हिशोबाने मीठ घातलेलं आहे. आणि अगदी थोडीशी आपल्याला हळद घालून घ्यायची, कारण ज्या वेळेला आपण मसाला फ्राय करू ना, म्हणजे भाजी फोडणीला घालू ना, तर त्यावेळेला आपल्याला फक्त गरम मसाला आणि लाल तिखटच टाकायचे आहे आणि धना पावडर टाकायची, त्यात हळद टाकायची नाही. कारण की आपण या टायमिंगला इथे हळद जी ती शेंगा शिजण्यासाठी टाकलेली, अगदी पाव चमचा हळद मी यात टाकलेली. या शेंगा आता मी 7 ते 8 मिनिटं हाय फ्लेमवर छान अशा शिजवून घेईल. तर शेंगा शिजवत ठेवलेल्या आहे. त्यानंतर साजूक तूप आपल्या इथे आता ऑलमोस्ट बनून झालेलं आहे. बघा इतका सुंदर वास सुटलाय, पूर्ण घरभर इतका सुंदर वास येतोय या तुपाचा. आणि आपण रेग्युलर जे तूप काढतो ना गाईच्या साईपासनं, त्याचा वेगळा वास आणि ह्या तुपाचा वेगळा वास आहे. तर अनुभव दोन्हींचाही खूप वेगळा होता माझा. तर आता हे तूपही बनून झालेलं आहे. हे मी एका डब्यात काढून घेते. त्यासाठी जे ते डब्बा इथे घासून आणि पुसून ठेवलेला आहे मी. तर हा वेगळाच डब्बा ठेवणार आहे. जे आपण शॉपमधून आणतो ना, म्हणजे दुकानातून आणलेलं तूप जे आहे ना, पिशवीचं तूप, साजूक तूप, ते वेगळा त्याचा डब्बा आहे आणि हा वेगळा डब्बा करणार आहे. त्यानंतर आपलं बटर जे तेही बनवून झालेलं आहे. ह्याचंही मी स्टोर बोट सुद्धा आणते आणि हे आता घरी बनवलेलं सुद्धा आहे. कोथिंबीर माझी निसून झालेली आहे. कोथिंबीर छान निसून घेतलेली, मेथीची भाजी निसून घेतलेली. आता ही माझी उद्याची तयारी झालेली आहे. आणि लसूण सुद्धा मी सोलून घेतलेला आहे. तर हे बघा एवढा असा लसूण सोलून ठेवलेला आहे. म्हणजे जेवढी मेथीच्या भाजीला जेवढा लागेल ना तेवढाच लसूण मी इथे सोलून ठेवलेला आहे. म्हणजे सकाळी पटकन मी मुलांचे टिफिन जे ते बनवू शकेल. उद्याच्या टिफिनला मी मुलांना जे ते मेथीची भाजी आणि चपाती देणार आहे. आणि आपलं नेहमीच फ्रूट सॅलेड वगैरे किंवा फळभाज्यांचं सॅलेड वगैरे राहतं. आणि एक त्यांना कुठलंही खाऊ देत असते मी टिफिनमध्ये, तो देणार आहे. तर प्रॉपर पोळी भाजीचा टिफिन जो आहे तो उद्याचा असणार आहे. आणि ह्या गुरुवारी जे ते मी बाजारला नाही जाऊ शकले काही कारणास्तव, तर त्यामुळे मग एक एक भाजी करून आणतो आहे. तर यांना जसा वेळ मिळेल तसं ते हे भाज्या वगैरे कोथिंबीर वगैरे घेऊन येत राहतात. तर अशा पद्धतीने आता आपलं हे तूप बनवून झालेलं आहे. तर मी आता गॅस बंद करेल, हे थोडंसं शांत होऊन देईल आणि मग गाळून घेईल. आणि गाळून घेतल्यानंतरही तुम्हाला दाखवते. तर हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपलं 1 किलो प्रमाणात एवढं तूप बनवून झालेलं आहे. तर हा जवळजवळ 1.5 किलो यात कुठलंही सामान बसतं एवढा डब्बा आहे. तर हा बरोबर एवढा भरलेला आहे. तर 1 किलो तूप झालेलं आहे. बटर त्यातच झालेलं आहे. आणि तूप आपलं बनवून झालं की हे भांडं जे, तर हे बघा अजिबात भांडं सुद्धा खराब होत नाही आपण अशा पद्धतीने जर तूप बनवलं तर. तर हे भांडं जे ना आपण तूप पूर्ण काढून घेतलं डब्यामध्ये की त्यानंतर हे भांडं जे यात पाणी घालून छान असं ते पाणी जे ते पाण्याने भांडं छान असं धुवून घ्यायचं आणि ते गाळून घ्यायचं. हे बघा इथे बघा तुम्ही दिसेल लाईट सुद्धा आले. तर पाणी घालून ते छान असं गाळून घ्यायचं. आणि हे जे वरती आहे ना हा चोथा हे फेकून द्यायचं, कारण की आपण ते तूप जे ते गरम उकळत राहतं ना, तर ते उकळता उकळता हे पूर्ण असं कडलं जातं आणि काळपट पडतं. तर हे आता काही उपयोगाचं नाही, हे आपण टाकून द्यायचे. आणि इथे मी तुम्ही बघू शकता डबल चाळणी यूज केलेली आहे. आणि हे जे पाणी आहे ना हे आपल्याला फेकायचं नाही, हे आपण भाजीत यूज करू शकतो किंवा मग पीठ मळायला सुद्धा यूज करू शकतो. यामध्ये जवळजवळ 2 ते 3 टेबलस्पून तूप निघणार आहे. तर इतकं म्हणजे आपल्याला ही
छोटीशी गोष्ट आहे, पण ही सुद्धा आपल्याला वाया जाऊन नाही द्यायची. आणि खूप जास्त यात म्हणजे 2 ते 3 टेबलस्पून इतकं छान असं तूप यात निघतं. हे फेकून देण्यात काहीच उपयोग नाही. आणि उलट मी तर म्हणेल याने छान अशी चव येते भाजीला किंवा चपातीला. तर नक्की तुम्ही सुद्धा आहे ना, तूप बनवून झाल्यानंतर ते भांडं जे ते धुवून आणि गाळून जे पाणी निघतं ना, ते आपल्याला पोळी पीठ मळायला किंवा मग भाजीला यूज करायचे. तर आता मी हे भांडं जे ते असंच ठेवणार आहे, म्हणजे तुम्हाला उद्या मी दाखवू शकेल की बघा किती मोठं यात तूप निघतं आणि ह्या पाण्याला सुद्धा खूप छान अशी चव असते. तर आता तूप बनवून झालं, सगळ्या भाज्या वगैरे निसून झाले, लसूण सोलून झाला, बटर झालं, तूप झालं, शेंगाही आपल्या शिजल्या गेल्या आहेत ऑलमोस्ट. आणि मसाला आता मी पटकन तळून घेते आणि पुढच्या मग कामाला लागते. चला तर मैत्रिणींनो, कधीही स्वयंपाकाला लागण्या अगोदर मी जे ते हात व्यवस्थित स्वच्छ धुवून घेत असते. त्यानंतर किचनमध्ये आले की सगळ्यात अगोदर माझं काम असतं की किचनची चिमणी जी ती ऑन करायची, तिचा लाईट ऑन करायचा, फॅन ऑन करायचा आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करायची. तर इथे मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि कास्ट आयरनचाच तवा घेतलेला आहे. ह्या तव्यावरती मी शेंगदाणे, खोबरं आणि फुटाणे छान असे 2-3 मिनिटं तळून घेतलेले, ब्राऊन कलरवर येऊस्तोवर ते काढून घेतले, एका ताटामध्ये थंड व्हायला ठेवले. त्यानंतर ह्याच तव्यावरती मी भाजलेला कांदा, लसूण आणि हिरवी मिरची आणि आलं हे छान असं परतून घेतले, तेलामध्ये भाजून घेतलेले आणि हेही मी ह्याच ताटामध्ये एक साईड काढून घेईल. आणि पूर्णपणे आपल्याला आता हे थंड होऊन द्यायचं आहे, हा मसाला, भाजलेला मसाला. आणि व्यवस्थित थंड झाल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला आपण कांदा आणि हिरवी मिरची, लसूण, आलं जे भाजून घेतलेलं होतं ना, ते पाणी न घालता छान असं वाटून घ्यायचे. आणि ते छान असं बारीक वाटले गेलं की त्यातच आपल्याला पुन्हा शेंगदाणे, फुटाणे आणि खोबरं हे जे आपण तळण काढून घेतलेलं होतं ना, ते घालून घ्यायचे. ते अगोदर पाणी न घालताच छान असं सगळं वाटून घ्यायचे आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण फाईन असं बारीक करून घ्यायचे. आणि हे बघा, मी ते वाटण करतच होती तर तिथे बेला आलेली आहे आणि हिला अशी मधून मधून मस्ती लागत असते. तर 2-3 ताईंना पाहायचं होतं बेलाला पुन्हा. तर हे बघा किती मस्ती करते ही, अजिबात शांत राहत नाही. हिला अशी सारखी मस्ती चालू राहते आणि हिच्यासोबत जास्त करून ना शौर्य दादा खेळत असतो, पण तिला हात नाही लावून देत आम्ही त्याला, लांबून तो खेळत असतो बॉल वगैरे. तर तोही तिच्यासोबत खेळत असतो. तर ही दिवसेंदिवस जास्त अजून आगाऊच होत चाललेली आहे. तर तिच्या संग थोडीशी मस्ती केली, खेळले, घरात आले, पुन्हा व्यवस्थित हात धुतले आणि माझ्या पुढच्या कामाला मी लागलेली आहे. तर इथे मी भाजी बनवायला घेतलेली, मसाला बारीक करून झालेला होता आपला. आणि मग आता मी पुन्हा आता ही भाजीसुद्धा मी कास्ट आयरनच्या कढईमध्ये करणार आहे. तर गॅस ऑन केला, त्यावरती आपल्याला कास्ट आयरनची कढई ठेवून घ्यायची. तुम्ही तुमच्याकडे जी कढई असेल ती कढई ठेवा. मी शक्यतो कास्ट आयरनचेच तवे, कढई आणि पॅन जे ते वापरण्याचा प्रयत्न करत असते. आणि कढई तापतीये तोवर मला जे जे सामान लागणार आहे, ज्या वस्तू लागणार आहे ना, ती मी किचन कट्ट्यावर आणून ठेवत आहे. तर अशा केल्याने काय होतं की आपली जास्त धावपळ होत नाही आणि आपली म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी जे ते एकाच जागेवर व्यवस्थित मिळतात. तर या सगळ्या मला जे जे मसाले वगैरे, मीठ वगैरे पाहिजे होतं ना, ते मी घेऊन टाकलेलं आहे. तसंही आपल्याला मीठ टाकायचं नाही, कारण की आपण शेंगा शिजवताना मीठ जे ते टाकलेलं आहे. तर मिठाची गरज नाही आहे, पण मी कारलंसुद्धा परतवणार आहे ना, तर त्याच्यासाठी मी मीठ घेतलेलं आहे जवळ. आणि एक प्लेट घेतली, त्या प्लेटमध्ये जे ते मी गरम मसाला जो आहे ना, म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, तो अर्धा चमचा घेतलेला आहे. 1.5 चमचा जे काश्मीरी लाल तिखट असतं ना, ते घेतलेलं आहे. 1.5 चमचा जी धना पावडर आहे ना, ती घेतलेली आहे. आणि गरम मसाला, कांदा लसूण विरहित घरगुती गरम मसाला मी बनवलेला आहे ना, तो घेतलेला आहे पाव चमचा. आणि यामध्ये आपण पाणी टाकून याची छान अशी स्लरी करून घ्यायची. असं केल्याने काय होतं की आपण ज्या वेळेला सगळे मसाले तेलामध्ये टाकतो ना, तर ते मसाले जळले जातात, त्यांचा एक वेगळाच जळक असा वास येतो ना. तर तो वास येऊ नये म्हणून आपल्याला मसाल्यांची अशी ही स्लरी करून घ्यायची पाणी घालून. त्यानंतर मी कोथिंबीर काढली, कोथिंबीर कट करून घेतली आणि कोथिंबीर आता मी पाण्याने धुवून घेईल आणि त्यानंतर ही कोथिंबीर जी ती यूज करायला घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी ही जी उर्वरित तयारी आहे ना, ती करून घेतली. कढई गरम होतोर, इकडे कढई छान गरम झालेली होती, त्यामध्ये आपण जी मसाल्यांची स्लरी बनवलेली होती ना, ती घातली, थोडीशी कोथिंबीर घातली आणि हे आता आपल्याला मिनिटभर छान असं तेल सुटोस्तोर हे सगळे मसाले जे ते तळून घ्यायचे तेलामध्ये. आणि त्यानंतर एक मिनिटानंतर आपल्याला यामध्ये आपण जो
जे वाटण बनवलेलं होतं ना ते अर्ध वाटण घालून घ्यायचे आणि अर्ध मी उद्या मला दुसरी भाजी बनवायची ना, तर त्यासाठी मी ते फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये काढून ठेवलेलं आहे, ते फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. इथे तुम्ही बघू शकता, इथेच ठेवलेला आहे मी हा डब्बा. तर या डब्यामध्ये मी ते भरून आणि फ्रीजमध्ये ठेवून देईल, उद्याच मी ते यूज करणार आहे. आणि उरलेलं ते म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे लटकलेला मसाला आहे ना त्यामध्ये पाणी घालून आपल्याला सगळा तो मसालासुद्धा काढून घ्यायचा आहे. आणि बस आपला हा मसाला 2-3 मिनटं आपल्याला छान असा तेल सुटस्तर परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला आपण शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा ज्या आहे ते घालून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने मी अगदी गावरान प्युअर गावरान पद्धतीने ही भाजी अशी बनवली जाते. फक्त खेड्यातनं काय होतं की ते चुलीमध्ये कांदे भाजता आणि आपण जे ते गॅसवर कांदे भाजतो. तर अशा पद्धतीने मी ही शेवग्याच्या शेंगाची काळी भाजी करत असते. आणि आपल्या शेवग्याच्या शेंगा टाकून झाल्या की लगेचच आपण गरम पाणी टाकून घ्यायचे. जेवढी आपल्याला भाजी बनवायची तेवढी त्याप्रमाणे पाणी टाकायचे आणि भाजीला एक उकळी येऊन द्यायची. बस आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून रेडी झालेली आहे. तर आता शेवग्याची भाजी बनवून मी इकडे दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतली. तोवर इकडे ही छोटी कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. आणि तेल थोडंसं बाटल्यांमधनं बाहेर येतं ना ते लगेच बाटल्या पुसून आणि आपल्या आपल्या जागेवर ठेवून दिल्या. नेहमीप्रमाणे मी सांगत असते की कुठलीही गोष्ट आपण यूज केल्यानंतर ती ठेवताना पुसून आणि व्यवस्थित आपल्या जागेवर ठेवून द्यायची. त्या पद्धतीने केलेलं आहे. आणि आता मी अनारसे बनवायला घेतलेले. तर मी दिवाळीच्या टायमिंगला ना 1/2 किलोचे 2 पॅकेट जे ते अनारशाचे पिठाचे आणलेले होते. तर दिवाळीच्या टायमिंगमध्ये माझ्याकडनं करून झाल्या नव्हत्या त्या अनारशा. तर आता जसं जसं टाईम मिळतो आहे ना तसं तसं मी एक एक जे फराळ आहे किराणा आणून ठेवलेला आहे, पण करून नाही झालं ना, तर त्यामुळे मी ते एक एक फराळ जे ते बनवणार आहे. तर त्याच पद्धतीने आता मी ही अनारशापासून सुरुवात केलेली आहे. मग म्हटलं चला अनारशा बनवूया. तर अनारशाचं छोटं 1/2 किलोचं पॅकेट काढलं, त्यातलं अर्धच जे ते पीठ घेतलेलं आहे आणि अर्ध जे ते नंतर कराल, कारण आमच्या घरामध्ये सगळ्यांना अनारसे जे ते गरम गरमच खायला आवडतात. तर या पद्धतीने मी जे ते 8-10 अनारसे बनवून घेणार आहे, पातळ पातळ. आणि सगळ्यांना गरम गरमच मी हे अनारसे अशा पद्धतीने करून खाऊ घालत असते. आता तुम्ही म्हणाल की शौर्यला बरं नाही आहे आणि तरीसुद्धा तू हे तेलकट तळते, तर काही हरकत नाही तळायला, कारण की आपल्या किचनमध्ये चिमणी आहे, त्याचा वास अजिबात येत नाही. अनारशा अशा आपल्या बनून रेडी झालेल्या आहे. मस्त अशा अनारशा बनवून रेडी होत्या. पण एकच प्रॉब्लेम याच्याशी होता की ह्या अनारशा तळत असताना ना तेल खूप ओढत होत्या. तर ते फक्त मला यात थोडंसं एक गोष्ट खटकली, नाही तर बाकी कुरकुरीत छान मस्त अशा ह्या जाळीदार अनारशा बनून रेडी झालेली आहे. टोटल स्वयंपाक झालेला आहे. सॅलेड वगैरे कट केले. सॅलेडमध्ये फक्त कांदा आणि लिंबू होतं, बाकी काही नव्हतं. पहिलेच सांगितल्याप्रमाणे मी गुरुवारचा बाजार जे तो केलेला नव्हता. तर अजून एक मी तुमच्यासोबत टिप्स शेअर करणार आहे, त्याकरता मी समोर आलेली आहे. तर ही माझी कास्ट आयरनची कढई आहे, प्युअर कास्ट आयरनची कढाई आहे. खूप जड आहे आणि असा हा पूर्ण पॅन, कढाई आणि आप्पे पात्र आणि तवा याचा मी सेटच घेतलेला होता. जवळजवळ तो सेट मला 3000ला पडलेला होता आणि स्वस्त पडला, कारण की एक जर कास्ट आयरनची आपण कढाई घ्यायला गेलो तर ती आपल्याला 1000, 1200, 1300, 1400, 1500 पर्यंत सुद्धा मिळते. तर ही कढाईची ती चांगली मोठी अशी क्वांटिटीची आहे. 5 जणांच्या फॅमिलीसाठीची भाजी यात व्यवस्थित बनवून रेडी होते. तर कास्ट आयरनच्या कढाई आपण ना यूज केल्या की आता तुम्ही बघू शकता, मी ही फक्त यूज केली आणि यूज केली त्यावेळेला काय केलं, डायरेक्टली घेतली, कपड्याने पुसली, ओल्या कपड्याने, आणि यूज केली. तर अशा प्रकारे व्यवस्थित आपले कास्ट आयरनचे भांडे राहण्यासाठी काय करायचे, कास्ट आयरनचे भांडे जे ते आपण यूज केल्यानंतर, म्हणजे ही कढाई मी यूज केली, यातली भाजी लगेच मी काढून ठेवली आणि कढाई घासून घेतलेली आहे. कढाई घासून झाली की त्यानंतर आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसवर आपल्याला ही कढाई जी ती गरम होऊन द्यायची. पूर्णपणे हे पाणी जे आहे ना, आता दिसत आहे कढाईला जे पाणी आहे ना ते पूर्ण सोक झालं पाहिजे. पूर्ण कढाई जी ती सुकली पाहिजे. परत इथपर्यंतच आपल्याला कडक करायची, गरम करायची ही कढाई. जास्त बी गरम करायची गरज नाही. आणि गरम करून आणि मग आहे त्याच परिस्थितीत म्हणजे तेल वगैरे लावायची, सिझनिंग वगैरे करायची काहीच गरज पडत नाही. फक्त आपण भाजी केली, भाजी काढून ठेवायची, लगेच कढाई घासायची, पुसायची आणि ती गरम करून मग ठेवून द्यायची. तर आपल्याला सिझनिंग करायची गरज पडत नाही आणि आपल्याला म्हणजे
वारंवार ती कढाई जी ती यूज करावीशी वाटते, कारण की ती इतकी स्वच्छ व्यवस्थित दिसती, अजिबात त्याला डाग वगैरे राहत नाही किंवा जे जंग पकडते ना या कढाया, लोखंडाचे तवे कढाई, तर ते जंग पकडत नाही, एकदम व्यवस्थित राहते. तर ही टिप्स जी ती बेस्ट आहे. मी जशा या कढाया घेतल्या ना तशी यूज करते. ज्यांच्याकडे या कढाया घेतल्या होत्या म्हणजे ऑनलाईन घेतलेल्या मी, तर त्याच कंपनीने आपल्याला सगळे मेसेज म्हणजे ते आपल्याला त्यांच्या अबाउट सेशन मध्ये ना सगळं सांगतात मेसेज वगैरे करून, तर ते सांगितलेलं ती टिप मी यूज करते आणि खूप छान अशा या कढायच्या इथे राहतात. अशा आपण यूज केल्या तर तुम्ही बघू शकता एकदम नव्यासारखी दिसते, अजिबात जंग पकडलेला नाही, मागूनही तशीच आहे पुढूनही तशीच आहे. तर ही खूप बेस्ट अशी टिप्स आहे, नक्की तुम्ही फॉलो करा आणि प्रयत्न करा की शक्यतो जास्तीत जास्त कास्ट आयरनची कढाई किंवा पितळीची कढाई जी ती यूज करा. जे हार्ड आयनोडाइज आहे किंवा नॉनस्टिक आहे ते यूज नका करू, कारण की त्यामुळे जे ते आपल्या भारतामध्ये सुद्धा कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. पॅकेजिंग वालं फूडचं मुळे सुद्धा खूप कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. तर मलाही जसं जसं कळतंय आणि जेव्हापासून मी हे माझं वर्कआउट वगैरे हे वेलनेस फॅमिलीमध्ये आले ना, तेव्हापासून मला खूप जास्त ह्या गोष्टींचा अवेअरनेस आलेला आहे की कुठली गोष्ट खावी कुठली गोष्ट नाही खावी. पॅकेट फूड मी अजिबात न यूज करण्याचा प्रयत्न करत आहे. काही गोष्टी तर आपल्याला मुलांच्या ऐकाव्या लागत्या, पण त्या महिन्यातून 15 दिवसातून मी आणत राहते. तर असा होता आपला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अलमारी जी मी घेतली ती तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा. त्यानंतर कढईची जी टिप्स आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेली तीही तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही ट्राय करून बघा आणि माझ्यासोबत शेअर करा की तुम्हाला ही टिप्स कशी वाटली. आणि गावरान काळी रस्सा भाजीची शेंगाची रस्सा भाजीची मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली तीही कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर आणि अजून एक मला सांगायचं होतं, मागचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवला त्यामध्ये जे ते व्हॉट्सअपला माझ्या 2-3 मैत्रिणी आहेत त्यांनी आणि युट्यूबच्या माझ्या काही मैत्रिणी त्यांनी जे ते मला कमेंट करून एक ताई तर त्यांना शौर्य इतका आवडतो ना, त्या शौर्याविषयी एक कमेंट हर एक ब्लॉग मध्ये करत असतात. तर त्या ताईंना मी थँक्यू म्हणेन. आणि अजून एक ताई आणि त्या ज्या शौर्यासाठी कमेंट करताना त्या ताई अजून 2-3 ताई त्यांना जे ते आपली बेला खूप आवडली. तर बेला कोण आहे, तर बेला जी ती आमची मांजर आहे, तिचं नाव आम्ही बेला ठेवलेलं आहे आणि आमच्या ह्या एरियामध्ये ती खूप जास्त प्रसिद्ध आहे, सगळ्यांना खूप आवडती. पहिली गोष्ट म्हणजे ती दिसायला खूप क्यूट आहे आणि त्याचबरोबर तिचं नाव सगळ्यांना खूप आवडतं. बेला नाव ठेवलेलं ना त्यांना सगळ्यांना खूप आवडतं ना. तर म्हणजे काही जण ते एकदम असे तिला भेटण्यासाठी म्हणून येतात, छोटे मुलं मोठे असो तर ते ना तिला भेटण्यासाठी येतात. तर आपली बेला ही छान अशी आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध झालेली आहे, सगळे बेलाला ओळखायला लागलेले आहे. तर खरंच थँक्यू म्हणेन, तुम्ही माझ्याबरोबर माझ्या पूर्ण परिवाराला सुद्धा जे ते खूप छान अशा कॉम्प्लिमेंट्स देत आहे, खूप छान बोलतायत त्यांच्यासाठी. आणि आपले ब्लॉग जे ते पुन्हा आता बऱ्यापैकी छान असे रन व्हायला लागलेले, सबस्क्रायबरचा जो पोल आहे तो माझा वाढायला लागलेला आहे आणि खूप छान वाटतंय की आपलं चॅनल पुन्हा एकदा बूस्टअप होत आहे. तर आणि ते त्यात खरं तर सांगायचं तर माझी मेहनत तर आहेच आहे, पण तुम्ही मला सपोर्ट करताय ते फार महत्वाचं आहे. तर त्यासाठी खरंच मनापासून तुम्हाला धन्यवाद म्हणेन. एक कमेंट मध्ये सगळ्यांना धन्यवाद म्हणण्यापेक्षा म्हटलं चला व्हिडिओमध्ये सगळ्यांना थँक्यू धन्यवाद म्हणूया. आणि एवढं बोलून मी आता आपला ब्लॉग संपवणार आहे, भाषण संपवणार आहे असं नाही, आपला ब्लॉग संपवणार आहे. पण त्या अगोदर लास्टची एक क्लिप असणार आहे, ते म्हणजे आपली आजची थाळी कशी झाली ते. अगदी कमी तेल वापरून छान अशी सागर संगीत व्यवस्थित अशी डिनरची थाळी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. चला तर मग आता ती थाळी बघा आणि तुम्हाला सगळ्यांना मी बाय बाय बोलते. बाय.